दरम्यान फक्त निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजे असं नाही, असं मनसे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। महाराष्ट्राच्या मुद्द्यावर एकत्र येता येऊ शकतं असं देखील देशपांडे म्हणाले। फक्त निवडणूक हा संकुचित विचार आहे, फक्त पद आणि जागांचा विचार करणं हे वैचारिक दारिद्र्य असेल असं देखील संदीप देशपांडे म्हणाले। आम्ही सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या विषयाकडे पाहतो। याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल, पण आम्ही वाट पाहू, यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाहू। जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही। आता कुठे राज ठाकरे यांनी त्यांचं मन मोकळं केलं आहे, त्याच्यावरती माननीय उद्धवजींनी प्रतिसाद दिला आहे। इथेच थांबा आणि वाट पाहू पुढे। ज्या लोकांनी आम्हाला धोका दिला तो जो आम्ही खाल्लेला आहे, ज्या लोकांनी भाजपला धोका दिला, ज्यांच्याबरोबर युती लढवून ते दुसरीकडे गेले, आता ते पवार साहेबांना धोका देण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत। एवढ्या सगळ्या धोका देणाऱ्या लोकांबरोबर आम्ही विश्वास ठेवायचा तर तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो। बीजेपी हम मानते हैं आज की बीजेपी महाराष्ट्र की नंबर 1 शत्रु है, दुश्मन है। आज की बीजेपी की मैं बात कर रहा हूँ। ऐसे लोगों को हम अपने घर में जगह नहीं देंगे, ना उनसे बात करेंगे, ना उनके साथ पानी पिएंगे। ये हमारी भूमिका है, ये महाराष्ट्र स्वाभिमान की भूमिका है। क्या होगा, ज़्यादा से ज़्यादा हमको सत्ता नहीं मिलेगी ना, नहीं मिलने दो, लेकिन स्वाभिमान से हम कोई तड़जोड़ या कॉम्प्रोमाइज़ नहीं करेंगे। तो हमारे यही एक मांग है कि आप उनसे किसी प्रकार से अगर संबंध नहीं रखते हो, इस प्रकार का वचन महाराष्ट्र की जनता को छत्रपति शिवाजी महाराज जी के सामने देते हैं, तो जरूर हम आपसे बात करेंगे। माझा एक सरळ सोपा आणि एक मार्काचा प्रश्न आहे। जर 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंना मिळालं असतं तर आज त्यांच्या लेखी भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही असता का, याचं उत्तर पहिले उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे। आटी घालायचं म्हणायचं आणि मी सगळं विसरतो म्हणायचं हे मला कुठं पटत नाही। राजसाहेबाच्या बोलण्यात काय होतं, मला वैयक्तिक काही अहंकार नाही, मी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायला तयार आहे। मला वाटतं उद्धवसाहेब वयाने मोठे आहेत, त्यांनी आटी घालायला न पाहिजेत। आटी घालून एकत्र येणं हे एकत्र येणं म्हणत नाहीत। सन्माननीय उद्धवजी काय म्हणले की तुम्ही चोराबरोबर जाणार नाही, शिवरायाची शपथ घेऊन या, मग आपण पाहू। म्हणजे माझा नेता राज ठाकरे चोरांना घरी बोलवत असं तुम्हाला म्हणायचं आहे? तर 25 वर्ष तुम्ही केला, त्या भाजपनं तुम्हाला भरलेल्या ताटावून उठवलं, त्या एकनाथ शिंदेने तुमच्या तोंडाचा घास पळवला, म्हणून तुम्ही आज ही भाषा वापर